मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे. ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तू दोघांमध्ये फरक आहे पारू. तू खोटं बोललीस माझ्याशी. तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू. उतरलीस तू माझ्या मनातून. आई, मी कुठल्या परिस्थितीत अडकले आहे ग? आदित्य सरांना मी हे बी नाही सांगू शकत की त्यांचं प्रेम मी आहे म्हणून. आई ग, मी कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून तो लोगो वाचवला. तर आदित्य सरांना असं वाटतं की मी त्यांना फसवलं. पण त्यांना काय माहिती, ही पारू त्यांना ह्या जन्मातच काय कुठल्याच जन्मात नाही फसवू शकत. आई, आदित्य सर लई प्रेम करतात त्या डोळ्यांवर. आणि त्या डोळेवाली मुलगी बनण्याचं नाटक मी केलं होतं हे त्यांना कळलं आणि त्याचं लई वाईट वाटलं त्यांना. पण उद्या खरंच जर का त्यांना हे कळलं की ती डोळेवाली मुलगी मीच आहे, तर त्यांना किती राग येईल ना. दामिनी मॅडम म्हणतात तसं खरंच देवी आई आणि आदित्य सरांमध्ये भांडण होऊ शकतं. नाही 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 नाही, असं नाही होऊ देणार मी. असं कधी बी नाही होऊ शकत. आई अगं, माझ्या किर्लोस्कर घरावर आलेलं संकट मी माझ्या परीने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बस. आणि जेव्हा जेव्हा माझ्या किर्लोस्कर घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा त्या संकटांना मी खंबीरपणानं सामोरे जाईल. किती पसारा केलाय आदित्य सरांनी. ते ठेव. दुसरं कोणीतरी सर्वण करेल. आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा. मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नको आहे. आदित्य सर, जे काय बी झालं ते विसरून जा ना. काय विसरू? ते डोळे विसरू की तू केलेली माझी फसवणूक विसरू? आणि मुळात पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. तुझ्यामुळे त्या मुलीला मी परत कधी भेटू शकेन की नाही मला ही माहिती नाही. आणि तुझ्या लेखी या गोष्टीची काही एक किंमत नसेल, पण माझ्या लेखी आहे. प्लीज तू जा आणि पुन्हा माझ्या रूम मध्ये जाऊ सर, सर हे बघा, असं बोलू नका. माझं चुकलं आहे, मान्य आहे. मी लई मोठी चूक केली. मी खरं तर मी तिकडे यायलाच नको होतं. तुम्हाला एवढा त्रास होणार आहे माहीत असतं ना तर मी तिकडे आलेच नसते सर. अरे काय माहिती असतं तर म्हणजे काय का? मैत्रीण म्हणतेस ना तू स्वतःला माझी. मग मित्राचं मन ओळखता नाही आलं तुला? शत्रू सोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? अरू, मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाही. सर सर हे बघा, असं काय बी बोलू नका. मी चुकले आहे. मला फक्त एकदा या येण्यास माफ करा. माझं चुकलं सर. सॉरी. पारू प्लीज.
बंद कर तुझी ही नाटकं. मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये. सर असं बोलू नका ना. हे बघा, माझ्या चुकीची मला शिक्षा द्या तुम्ही, पण असलं काय बी बोलू नका की माझं तोंड बघायचं नाही सर. पारू प्लीज गेट आउट. तुम्हाला माझं तोंड बघायचं नाही ना? नाही. ठीक आहे, मी जाईन इकडनं निघून, परत कधीच येणार नाही. ओके ठीक आहे, कधी जायचं ते सांग. माझ्यासाठी एवढं करायची काय बी गरज नाही. पारू तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. बा, तू नको ना इतका विचार करू. सध्या तरी गणी लवकर बरा होणं गरजेचं आहे. आणि तसं बी माझं बी मन नाही लागत तिकडं. त्यामुळं गणी आणि मी जातो ना थोडे दिवस गावाला. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं. बा, तू झोप. हा, तू बी झोप. आदित्य सर, आता नाही बघावं लागणार तुम्हाला माझं तोंड.